मित्रांनो, गणेशोत्सव म्हणलं की महाराष्ट्रामध्ये अगदी हर्ष उल्हासाचे वातावरण असते। प्रत्येक जण आपल्या लाडक्या बाप्पाच्या सेवेसाठी अगदी रममान झालेला असतो। अशाच एका गणपती बाप्पाची आज माहिती घेणार आहोत आणि तोही अगदी साधासुद्धा नाही, तर पुण्यातील अगदी सुप्रसिद्ध असलेला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती। सुमारे 1893चा काळ, तेव्हा श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे पुण्यातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते। पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर तेथे त्यांची राहायची इमारत होती। त्या काळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे देहावसान झाले। त्या घटनेने ते स्वतः व त्यांच्या पत्नी सौ लक्ष्मीबाई हे दोघेही दुःखी झाले। दरम्यान त्यांच्या गुरु श्री माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन करत त्यांना धीर देत सांगितले की आपण एक दत्ताची व एक गणपतीची मूर्ती तयार करा आणि ही दोन्ही दैवते आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा। भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या मातापित्यांचे नाव उज्ज्वल करते, त्याप्रमाणेच ही दोन दैवते तुमचे नाव देखील अजरामर करेल। महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेठजींनी दत्ताची एक संगमरवरी मूर्ती व गणपतीची मातीची मूर्ती बनवून घेतली। या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती। गणपतीची ही पहिली मूर्ती शुक्रवार पेठेतील 11 मारुती मंदिरात ठेवली आहे। सन 1896 साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली व तिचा उत्सव होऊ लागला। नंतर शेठजींचे देखील निधन झाल्यावरही गणेशोत्सवाची परंपरा तशीच पुढे सुरू राहिली। सन 1896 साली बनवलेल्या मूर्तीची अवस्था थोडी जीर्ण झाली होती, त्यामुळे पुढे सन 1967 साली कर्नाटकचे सुप्रसिद्ध शिल्पकार आणि यंत्रविद्येचे अभ्यासक शंकर अप्पा शिल्पी यांना आचार पाचारण करण्यात आले। ही मूर्ती तयार करत असताना सूर्यग्रहण आले असून त्या ग्रहणातील एका विशिष्ट वेळेत मूर्तीमध्ये गणेश यंत्र स्थापन केलेले आहे, त्यामुळेच मूर्तीचे तेज उत्तरोत्तर वाढत राहिलेले आहे। मूर्तीला देवत्व प्राप्त करण्यासाठी शंकरप्पा शिल्पी यांनी अगदी श्रद्धापूर्वक हे यंत्र बसवलेले होते। 1984 मधील गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरामध्ये गणपतीची स्थापना करण्यात आली। सुखरूप बरे झाल्यानंतर अमिताभ आणि जया बच्चन या दाम्पत्याने सोन्याचे कान दगडूशेठ गणपतीला अर्पण केले होते। पूर्वीचे मंदिर अपुरे पडू लागल्यानंतर 2002 मध्ये सध्याचे भव्य मंदिर उभारण्यात आले। बैठ्या मूर्तीचे 4ही हात सुट्टे असून डाव्या हातामध्ये मोदक आहे, तर उजवा हात वरद म्हणजे आशीर्वाद देणार आहे। अन्य 2 हातांमध्ये कमळ आणि डोक्यावर मुकुट आहे। मूर्तीच्या सोंडेवरती अगदी सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे। या मूर्तीचे डोळे हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे। कोठूनही पाहिले तरी गणपती आपल्याकडेच पाहत आहे याची प्रचिती दर्शन घेणाऱ्या भाविकांना येते। हा गणपती लोकमान्य टिळक यांच्या काळात बसवला गेला आहे। त्या काळी ही मूर्ती बनविण्याचा खर्च सुमारे 1125 रुपये आला होता असे नमूद करण्यात आले आहे। तर मित्रांनो, ही होती आपल्या लाडक्या पुण्यातील दगडूशेठ हलवाई मंदिराच्या इतिहासाची माहिती। तुम्हाला दगडूशेठ हलवाई मंदिर पाहण्याचा योग आलेला आहे का, हे कमेंट बॉक्समध्ये लिहा। सोबतच जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका। लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।